हरिओम मित्रांनो, आज आपण प्रमुख देवतांपैकी तिसऱ्या देवाबद्दल माहिती बघणार आहोत व चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, तिसरे जे देवता आहेत ते म्हणजे साक्षात भगवान विष्णू हरी हे आहेत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, सुरुवात. भगवान श्री विष्णुदेव सर्वव्यापी देव भगवान श्री विष्णू आहेत. हे संपूर्ण जग भगवान विष्णूंच्या सामर्थ्याने चालते. तो गुणांनी परिपूर्ण तसेच गुणमुक्त आहे. त्यांच्या 4 हातात अनुक्रमे शंख, चक्र, गदा आणि पद्य आहे. मुकुट आणि कानातले पिवळे केस धारण करून वर्णमाला आणि कौस्तुभमणी धारण करून आणि सुंदर कमळासारखे डोळे असलेले भगवान श्री विष्णूचे जो ध्यान करतो तो अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होतो. पद्मपुराणातील उत्तराखंडात भगवान श्री विष्णू हेच सर्वोच्च तत्व असल्याचे वर्णन आहे. ब्रह्मा आणि शिवासह संपूर्ण सृष्टीचे मूळ कारण तेच आहेत. त्यांना नारायण, वासुदेव, परमात्मा, अच्युत, कृष्ण, शाश्वत, शिव, ईश्वर आणि हिरण्यगर्भ इत्यादी अनेक नावांनी संबोधले जाते. पुरुष म्हणजेच सजीवांच्या समुदायाला पुरुष म्हणतात. भगवान श्री विष्णूंना नारायण म्हटले जाते कारण ते सर्व प्राणीमात्रांचे आश्रयस्थान आहेत. कल्पाच्या प्रारंभी एकमात्र सर्वव्यापी भगवान नारायण होते. तोच सर्व जग निर्माण करतो आणि सर्वांची काळजी घेतो आणि शेवटी सर्वांचा नाश करतो. म्हणूनच भगवान श्री विष्णूचे नाव हरी सुद्धा आहे. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, हयग्रीव आणि श्रीरामकृष्ण इत्यादी भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत. भगवान श्री विष्णू हे अत्यंत दयाळू आहेत. ते कोणत्याही कारणाशिवाय सजीवांवर करुणेचा वर्षाव करू करतात. एखाद्याला त्यांच्या आश्रयाने सोडवले जाते. जो भक्त जप करतो, भगवान श्री विष्णूंच्या नामांचे स्मरण करतो, त्यांच्या देवत्वाला पाहतो, त्यांची पूजा करतो, त्यांचे गुण ऐकतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो. जरी भगवान विष्णूंमध्ये असीम गुण आहेत तरीही त्यांच्यामध्ये भक्तीचा गुण सर्वोच्च आहे. 4ही प्रकारचे भक्त ज्या भावनेने त्यांची उपासना करतात त्या भावना तो पूर्ण करतो. त्याच्या कृपेने ध्रुव, प्रल्हाद, अजमिल, द्रौपदी, गणिक इत्यादी अनेक भक्तांचा उद्धार झालेला आहे. तर मित्रांनो, आजची माहिती सांगून झालेली आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नारायण.